everyone. Today we'll be discuss about the minimum needs program in community health nursing मध्ये आपण बघूयात. ओके, या ठिकाणी मिनिमम नीड्स प्रोग्राम कोणते कोणते आहे. ओके, सो यामध्ये ऑल टाइप ऑफ सर्विसेस विल बी प्रोव्हाइडेड बाय कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके, किंवा नॅशनल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ हेल्थ नर्सिंग. ओके, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय मिनिमम नीड्स प्रोग्राम इन देअर कम्युनिटी. ओके, the minimum needs program MNP was introduced in the country in the first year of the fifth 5-year plan. So first 5-year plan, fifth 5-year plan is introducing the minimum needs program in the country. Okay, so यामध्ये काय आहे की जो फर्स्ट 5-year plan मध्ये जो फिफ्थ 5-year plan होता, सो त्यामध्ये मिनिमम नीड्स प्रोग्राम विल बी इंट्रोड्यूस केला होता 1974 to 1978 इयर्स मध्ये. ओके, the objective of the program is to provide certain basic minimum needs and thereby improve the living standard of the people. Okay, so यामध्ये काय करणार आहे की जे पण ऑब्जेक्टिव्ह आहे, सो प्रोग्राम विल प्रोव्हाइड सर्टन बेसिक मिनिमम नीड्स असणार त्यामध्ये and thereby improve the living standard in the people of community in community मध्ये. ओके, it is a expression of the commitment of the government for the social and economical development to the community participation in the underprivileged and the government in to provided by the India. Okay, तर it is a expression of the commitment of the government for social and economical development in the community participation, the underprivileged and the underserved population. Okay, so the committee काय करणार की जे पण सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट प्रोव्हाइडेशन करणार, लाईक स्कूल हेल्थ प्रोग्राम नेशन असेल. ओके, सो स्कूल हेल्थ फॅसिलिटी असेल, न्यूट्रिशनल फॅसिलिटी असेल. ओके, यामध्ये नीड्स असणार प्रोग्रामचे. ओके, त्यानंतर आपण बघू डेफिनेशन. मिनिमम नीड्स प्रोग्राम, द एम ऑफ मेकिंग द minimum needs program, the aim at making provision for the elementary education, health, nutrition, electrification, water supply, etc., particularly in backward areas. Okay, in backward areas, the government of India provided by the minimum needs program in the health, nutrition provision, education in the rural area, purified water supply to the household, and the electrification or electricity supply in the backward area or poor sanitation rural area. Okay, so this one the minimum needs program definition. Component of the minimum needs program. Okay, so I will discuss now component of minimum needs program. Which type of component is there? Minimum needs program. Minimum needs program in India was introduced in the fifth 5-year plan to provide a basic needs of people, so it is improving their living standards. So component is there: rural health, water supply, rural electrification, nutrition, elementary education, adult education, improving status of urban slum, houses for landless workers. ओके, सो यामध्ये काय करणार की जे रुरल हेल्थ आहे. ओके, सो इन रुरल हेल्थमध्ये काय प्रॉपरली रुरल हेल्थ इन पब्लिक किंवा पीपलचे असेल. ओके, सो त्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज असेल. ओके, सो त्यामध्ये प्युअर और प्रिव्हेंटेबल डिसीजेस असेल. ओके, सो त्यांना आपल्याला प्रॉपरली रुरल हेल्थ पीपलला प्रोव्हाइड करायची. वॉटर सप्लायला प्युरिफाईड वॉटर सप्लाय असेल. ओके, किंवा सम फ्रेशेबल वॉटर सप्लाय असेल. ओके, जे पण ग्राउंड लेवल ऑफ वॉटर विल बी सप्लायड. ओके, त्यामध्ये हार्डनेस ऑफ वॉटर असेल तर आपल्याला डेन्सिटी ऑफ हार्डनेस डिक्रीज करायची आहे त्या वॉटर सप्लायची. ओके, सो रुरल इलेक्ट्रिफिकेशन, लाईक इलेक्ट्रिसिटी विल बी प्रोव्हाइडेड फॉर द इन रुरल. ओके, सो न्यूट्रिशन जर का 6 year पर्यंत चिल्ड्रन असेल तर सो त्या ठिकाणी आपण त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार बाय ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीममध्ये. ओके, सो त्यामध्ये काय करणार आपण मदर्स आणि चिल्ड्रन्सला न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन प्रोव्हाइड करणार बाय द गव्हर्नमेंट. ओके, एलिमेंटरी एज्युकेशन असणार. ओके, सो सम एज्युकेशन विल बी ऑल्सो प्रोव्हाइडेड इन रुरल एरिया. ॲडल्ट एज्युकेशन असेल. ओके, इम्प्रूव्हिंग स्टेटस फॉर अर्बन स्लम. ओके, जे पण अर्बन स्लम असेल त्यांच्यामध्ये स्टेटस ऑफ इम्प्रुव्हमेंटेशन कसं करणार आपण ते त्या ठिकाणी त्यांचे कंपोनंट आहे मिनिमम नीड्स प्रोग्रामचे. हाऊसेस फॉर लँडलेस वर्कर. ओके, जे पण लँडलेस वर्कर आहे त्यांच्यासाठी हाऊस विल बी डेव्हलप्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर प्रिन्सिपल इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ मिनिमम नीड्स प्रोग्राम. द फॅसिलिटीज अंडर द minimum needs program are to the first provided
to this area which are the present in the underserved, so that the remove the disparities between different area. ओके, सो हे त्याचे प्रिन्सिपल आहे की जर फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करतो फर्स्ट प्रोव्हाइडेड बाय पर्सनमध्ये. ओके, सो द एरियामध्ये, सो त्या ठिकाणी जे पण डिस्पॅरिटीज असेल ओके त्या ठिकाणी आपण ते रिमूव्ह करतो फॉर डिफरंट एरिया म्हणून. ओके, से पण जे आपण त्याला बोलतो लॅक ऑफ एज्युकेशन असेल ओके, सो त्या ठिकाणी आपण एज्युकेशन प्रोव्हाइडेशन करणार. लॅक ऑफ न्यूट्रिशन असेल तर आपण त्या ठिकाणी प्रॉपरली न्यूट्रिशन प्रोव्हाइड करू शकतो मदर आणि चिल्ड्रन्समध्ये. सो त्या ठिकाणी काय करणार की आपण डिफरंट एरियामध्ये ते प्रोव्हाइड केल्यामुळं रिमूव्ह ऑफ डिस्पॅरिटीज आपण ते रिमूव्ह करणार त्या ठिकाणचे. ओके, द फॅसिलिटी अंडर द मिनिमम नीड्स प्रोग्राम शुड बी प्रोव्हाइडेड ॲज अ पॅकेज टू एन एरिया थ्रू द इंटरसेक्टरल एरिया प्रोजेक्ट टू हॅव अ ग्रेटर इम्पॅक्ट. ओके, त्यानंतर हे द ऑब्जेक्टिव्ह टू बी अचीव बाय द एंड ऑफ 8 5-year प्लॅन रुरल हेल्थमध्ये 1 PSC फॉर 30,000 पॉप्युलेशन इन प्लेन एरिया अँड 20,000 पॉप्युलेशन इन ट्रेव्हल और हिली एरियाज. ओके, सो मग त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह विल बी प्रोव्हाइडेड बाय 5-year प्लॅनच्या अंडर की जे 30,000 पॉप्युलेशन प्लेन एरिया असेल तर त्या ठिकाणी एक PSC पाहिजे. ओके, सो अँड 20,000 पॉप्युलेशन असेल हायली और ट्रिव्हल एरिया, सो त्या ठिकाणी एक PSC पाहिजे. ओके, सो 1 सब सेंटर फॉर पॉप्युलेशन ऑफ 500 पीपल इन द प्लेन एरियामध्ये अँड फॉर 3,000 इन ट्रिव्हल और हिली एरियामध्ये. ओके, एक सब सेंटर पाहिजे. ओके, 1 कम्युनिटी हेल्थ सेंटर इन रुरल हॉस्पिटल फॉर अ पॉप्युलेशन ऑफ 1 lakh or more और 1 CD ब्लॉक लेवल बाय द इयर ऑफ 2000. ओके, सो या ठिकाणी 1 lakhपेक्षा जास्त इम्प्रूव्ह असेल पॉप्युलेशनमध्ये, सो त्या ठिकाणी आपण एक कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा रुरल हॉस्पिटल त्या ठिकाणी ओपन करायचे. टू स्टॅब्लिशमेंट ऑफ PSCs अँड सब सेंटर, अपग्रेडेशन ऑफ PSCs अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, therefore all included in the state sector of the minimum needs program. ओके, सो या ठिकाणी सब सेंटर असेल. ओके, एस्टॅब्लिशमेंट ऑफ PSC असेल, सब सेंटर असेल, ओके कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल, सो रिन्यू ऑफ द कन्स्ट्रक्शन असेल किंवा त्या ठिकाणी स्टेट सेक्टर एरियामध्ये आपण ते बिल्डिंग डेव्हलप करायचे आहेत. ओके, ऑब्जेक्टिव्स और न्यूट्रिशन टू एक्सटेंड न्यूट्रिशन सपोर्ट टू 11 million eligible person. Second one, to expand special nutrition program to all the ICDS integrated child development scheme project to consolidate the midday meal program and link to health probable water and sanitation. ओके, सो हे ऑब्जेक्ट ऑफ न्यूट्रिशनमध्ये काय त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की 11 million people विल बी एलिजिबल फॉर न्यूट्रिशन सपोर्ट त्या ठिकाणी. त्यानंतर एक्सपांड ऑफ जे पण ICDS प्रोग्राम आहे ओके इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ओके ज्या ठिकाणी आपण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो सप्लिमेंटेशन असेल ओके चिल्ड्रन्समध्ये, सो ते आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ठेवले न्यूट्रिशनमध्ये. टू कॉन्सिडरेट केलं आपण मिड डे मील प्रोग्राम असेल ओके किंवा लिंक असेल ते रिलेटेड आपले हेल्थसाठी किंवा पोर्टेबल वॉटरसाठी किंवा सॅनिटेशनसाठी. ओके, सो हे आपले रिलेटेड टू ऑब्जेक्टिव्ह आहे न्यूट्रिशनसाठी. सो हे आपले ऑब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह आहे न्यूट्रिशनसाठी. सो प्रिन्सिपल ऑफ मिनिमम नीड्स प्रोग्रामचे आता आपण बघूत. ओके, टू प्रोव्हाइड एज्युकेशन. ओके, ह्या ठिकाणी आता जे पण रुरल एरिया आहे किंवा ओके जे पण हेली किंवा ट्रिबल एरिया आहे त्या ठिकाणी बॅकवर्ड एरियामध्ये आपण काय करणार प्रोव्हाइड करणार एज्युकेशन लाईक त्यांच्यामध्ये बिल्ड करणार आपण लाईक प्रायमरी स्कूल्स असेल ओके किंवा सेकंडरी स्कूल असेल ओके किंवा अंगणवाडी स्कूल असेल ओके त्या ठिकाणी आपण त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. ओके, बिकॉज ऑफ ते त्या ठिकाणी जर काही एज्युकेशन प्रोव्हाइड नाही केलं तर आपल्यामध्ये काय पॉवर्टीचा जी रेट आहे ती इन्क्रीज होणार किंवा त्यानंतर एज्युकेशन लेवल आपल्या याच्यामध्ये डेव्हलप होणार नाही प्रॉपरली. म्हणून मिनिमम नीड्स प्रोग्रामनी काय अरेंज केलं होतं की टू प्रोव्हाइड एज्युकेशन टू ऑल स्टुडंट ओके ऑल स्कूल गोईंग चिल्ड्रनसाठी. ओके, सो अंगणवाडी वर्कर विल बी ऑल्सो प्रोव्हाइडेड एज्युकेशन इन रुरल एरिया ओके किंवा आपण डेव्हलप करू शकतो त्या ठिकाणी स्कूल्स. रेड्यूस स्लम्स. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की रेड्यूस ऑफ स्लम्स म्हणजे की जे पण स्लम्स एरिया इन अर्बन एरियामध्ये त्या ठिकाणी काय होणार की लॅक ऑफ ड्रेनेज सिस्टम त्या ठिकाणी असणार, पुअर सॅनिटेशन असणार. सो त्या ठिकाणी आपण रिड्यूस करायचे आणि त्यांना प्रॉपरली हाऊसहोल्ड किंवा हाऊस बिल्डिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करायची ॲज पर बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियानुसार. ओके, त्यानंतर इम्प्रूव्ह स्कूल टीचिंग. ओके, लाईक जिल्हा परिषद असेल किंवा स्कूल हेल्थ म्हणजे स्कूल असेल ओके प्रायमरी स्कूल असेल किंवा त्यांना जे पण बेसिक एज्युकेशन असेल किंवा स्कूल टीचिंग असेल ओके सो त्या ठिकाणी आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे अंडर द मिनिमम नीड्स प्रोग्रामच्या. ओके,
त्यानंतर इम्प्रूव्ह ऑफ न्यूट्रिशन असेल, ओके, मिड डे मील प्रोग्राम असेल इन स्कूलमध्ये किंवा ICDS प्रोग्राम असेल इन स्कूलमध्ये. सो त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन ऑफ न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे इन स्कूल हेल्थमध्ये. ओके, सो हे आपले मिनिमम नीडची प्रिन्सिपल आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ अर्बन और रूरल एरिया. ओके, अर्बनायझेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, लाईक रूरल एरिया टू अर्बन एरिया, टू शिफ्ट फ्रॉम रूरल टू अर्बन लिव्हिंग and the increase in concentration of the human population in densely populated city. ओके, जे पण पॉप्युलेटेड सिटी त्यांना आपल्याला अर्बन आणि रूरलमध्ये थोडा डिफरन्स करायचा आहे. ओके, अर्बनायझेशन करायचं आहे सिटीजला. ओके, जे डेव्हलप रूरल एरिया नाही आहे व त्यांना प्रॉपरली आपल्याला डेव्हलप करायचं आहे. डेव्हलपमेंट ऑफ अर्बन आणि रूरल एरियामध्ये. डेव्हलपमेंट ऑफ सोशल नीड्स असेल त्यांच्या, ओके, ज्या पण त्यांच्या बेसिक नीड्स असेल त्या आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचे आहे बाय द मिनिमम नीड्स प्रोग्रामच्या अंडर. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस असेल, ओके, त्यांना प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, ईट हेल्दी. ओके, जे पण सबस्टन्सचे किंवा जे फूड घेतात ते प्रॉपरली न्यूट्रिशन सबस्टन्स असेल, की डू मोर फिजिकल ॲक्टिव्हिटीजबद्दल त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करायचं आहे. क्विट स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. ओके, त्यांना प्रिव्हेन्शन करायचं आहे, लाईक कीप अ टॅप ऑन युअर हेल्थ. ओके, जे पण प्रिव्हेन्शन आहे, ओके, आपल्याला जे पण डिसीजेस स्प्रेड होतात, लाईक कम्युनिकेबल असेल, नॉन कम्युनिकेबल असेल, ओके, सो अदर डिसीजेस सुद्धा असू शकतात, ते आपल्याला त्यांच्यावर प्रिव्हेन्शन करायचं आहे. ओके, इम्युनायझेशन असेल, ओके, ह्या मिनिमम नीड्स प्रोग्रामच्या अंडर येतात. त्यानंतर आपल्याला इम्प्रूव्ह हेल्थ सिस्टम त्या ठिकाणी करायची आहे, की लाईक पब्लिक हेल्थ सेक्टर असेल किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल, ओके, सब सेंटर असेल इन ऑल रूरल एरियामध्ये प्रोव्हाइड झालं पाहिजे. ओके, किंवा नसेल तर रिबिल्डिंग करून आपल्याला त्यांना ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं. ओके, सो आपला टॉपिक होता आजचा मिनिमम नीड्स प्रोग्राम. मिनिमम नीड्स प्रोग्राममध्ये आपण बघितलं डेफिनेशन ऑफ मिनिमम नीड्स प्रोग्रामची काय, की प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हाइड झालं पाहिजे, प्रॉपरली न्यूट्रिशन प्रोव्हाइड झालं पाहिजे, ओके, प्रॉपरली इलेक्ट्रिफाईंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड झालं पाहिजे. त्यानंतर आपण कंपोनंट बघितले, कंपोनंटमध्ये रूरल हेल्थ असेल, ओके, डेली ॲक्टिव्हिटी लिव्हिंग असेल, ओके, किंवा त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज असेल. ओके, सो या ठिकाणी आपण प्रिन्सिपल बघितले. त्यानंतर आपण बघितलं की अर्बनायझेशन आणि रूरलमध्ये काय डिफरन्सेस किंवा काय चेंजेस करायचे आपल्याला मिनिमम नीड्स प्रोग्रामद्वारे. ओके, सो त्या ठिकाणी आपण टू एज्युकेशन प्रोव्हाइड केलं, ओके, टू टीचिंग स्किल इम्प्रुव्हमेंटेशन त्यांच्यामध्ये केलं. ओके, त्यानंतर न्यूट्रिशन सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले. त्यानंतर आपण अर्बन आणि याच्यामध्ये की प्रॉपरली त्यांचे नीड ॲज पर त्यांच्या बेसिक नीडनुसार त्यांना आपण प्रोव्हाइडेशन केलं. त्यानंतर इम्प्रूव्ह हेल्थ सिस्टम असेल. ओके, सो या ठिकाणी ऑल टाईपचे आपण त्यांच्यामध्ये मिनिमम नीड्स जी प्रोग्राम आहे त्यांचे ते आपण प्रोव्हाइड केले. ओके, सो आजचा आपला टॉपिकसुद्धा होता मिनिमम नीड्स प्रोग्राम. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजला असेल हा टॉपिक मिनिमम नीड्स प्रोग्राम म्हणजे काय. ओके, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग और अटेंडिंग प्रॉपरली लेक्चर. थँक्यू सो मच.